फणस बघा, फणस किती छान फणस. तुम्हाला पाठीमागे दाखवलं होतं ना, ते असं झालं बरं का. बघ अशा कळीतून निघत आहे, ती अशी कळी नंतर असं होतं. इथं बघा केवढं झाले, किती छान दिसतंय त्याचं आकारण ते फणसाचं झाड. आणि फणसाच्या झाडाखाली सावली पण लई थंड राहते बरं का, गार सावली. आंब्याला बघा किती बार आलाय, किती आंबे फुटलेत, भरपूर बार बीर. ह्या वावरात रोप उपटत होतो आपण, इधरलं रोप हे झालं आता, म्हणजे कांदे लावले, वावर मोकळं केलं. इथं जसं उन्हाळा झालाय, पण जिथं कांदे तिथं हिरवं हिरवं दिसतंय वावरात. ही विहीर, ते बदामाला तर मागच्या वेळेस तुम्हाला दाखवत लाल लाल पानं, तिथं तर काहीच राहिलं नाही बघा. बदामाचं झाड आहे म्हणून सुद्धा ओळखू या ना. इथं लावलेले कांदे, हे कांदे खुरपायचं काम चालू आहे आमचं सध्या. हॅलो, तर चला, झाड ते ना दारात आले ना आले, ते ब्लॉकमध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि माझं तर त्याच्याकडे लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. ते किती छान दिसतंय. तर घाई वावरातून आले होते आणि म्हणलं शेळ्या सोडावा, पण म्हणजे घाई म्हणजे सुटल्या लगेच. आणि शेळ्या सोडावं म्हणलं तर तोपर्यंत त्यांनी शेळ्या सोडून नेल्या दिसतात. तर चला आता पुढं मी आज तुम्हाला नवीन दाखवते काय केलंय आम्ही. झाड बघितलं का, घराच्या मागं झाड केवढं झालंय. शोला झाड लोक समोर लावतात, आमच्या घराच्या पाठीमागून. तर इकडच्या साईडला मी लई दिवसातून चक्कर मारत असते, तुम्हाला तर माहीतच आहे. कारण माझी सारखी चक्कर इकडं होतच नसते. आणि आज काय कारण आहे तर मी इकडच्या साईडने आले. तर मोर बघायचा तुम्हाला, मोर आई, पण ते थांबायचं नाही. बॅक कॅमेऱ्याने दाखवत, थांबा 1 मिनटं. लय मोठा मोर आहे, पण याच्यात काही व्यवस्थित तुम्हाला दिसेना. तर चालला की निघावतात, गेला, चाललाय रस्ते गेला, तो नाही दिसला. कॅमेरा शार्प केला नाही आणि मग लक्षात आलं कॅमेऱ्यावर धूळ होती. तुम्हाला मोर दिसला की नाही काय माहिती, लय मोठा मोर होता, दाखवत होते, पण दिसला की नाही काय माहिती. आता तसंच दाखवलं मी. तर आजची करामत तुम्हाला इथली दाखवू का काय. ही आमची घरापासली विहीर, पाणी भरपूर आहे. तुम्ही कधी बघितलेलं असणार आहे, कारण प्रत्येकाने शेतीत जे शेतकरी असतात त्यांनी तर बघितलं असेल, पण जे सिटीत राहते त्यांना माहीत नसेल. तर हे बसवलं आहे, याला आम्ही शोलरच म्हणतो. त्याचं काही ऊर्जाची मोटर आहे, कारण ऊन खेळतं आणि याला लाईटीची गरज नाही लागत. याच्यात हे ना बिगर लाईटचीच हे लागते, मोटर चालू होती. तर ते बसवलं आज. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवू. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते सगळं. इथं PT वाटतं, त्याचं मीटरचं आहे काय बसवलेलं. आणि वरती असं आहे, अरे बघा असं असतं ते, असं बसवलंय आज.
तर विहिरीत पाणी बघा किती, भरपूर पाणी बिणी भरपूर आहे विहिरीत. आणि असं आहे हे शोलर. तर इथं काय काय माहिती नाही त्याचं. ते ऊर्जा खेची तर ते असं नाही आपल्या तर म्हणलं सकाळीच मला माहिती होतं ते येणारे बसायला आले ते लोक माझ्या देखतच आले होते. पण मी गेले ते कामाला, कसं बसवलं ते मी पाहिलेलं नव्हतं. तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवू. आणि मी पण बघते तर हातपाय पण नाही धुतले बा. आणि तशीच अगोदर बघायला गेले आणि बघून आले, तुम्हाला पण दाखवलं. तर कशी वाटलं शोलर इथलं, काय म्हणतात ना शेतकऱ्याचं शोलर. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ते ऊर्जाचं हे असतं, वरून ऊन पडलं ना उन्हाचे आणि ते लाईट खेचतं आणि लाईटीची त्याला गरज नाही पडत. तर जनावरं ढोराला पाणी बिणी दाखायला याला त्याला तेवढं भरायला त्याच्यावर भरणे पण होते. तर म्हणजे पिकाला पाणी द्यायला पण होतं आणि सगळंच काम होतं. पण उन्हाळ्यात नाही. पण पानकाळ्यात जास्त लाईटीचा प्रॉब्लेम असतो. वाऱ्या ओढण्याची लाईट येत नाही, कुठं पोल वगैरे काही पडले तर. आणि आमच्या इकडं तर कायमच होतं, दरवर्षीच होतं ते. 1-2 दिवस का व्हायना लाईटीचा प्रॉब्लेम होतच असतो. तर मग त्याच्यामुळं ते बसवलं आहे. तर आता ते चांगलंच झालं, कारण लाईटीची अडचण नाही यायची ना. लाईटीची अडचण आली ना आम्हाला बाकी कशाची अडचण नाही येत. फक्त पाणी, जनावराला पाणी लागतं. तरी आमच्या मस्त मोठाल्या टाक्या आहेत, तेवढ्या टाक्या भरून ठेवत असतं आम्ही. 2-2, 4-4 दिवस नाही लाईट आली तरी टेन्शन नसतं. पण प्यायला याला लागतंच पाणी. त्याच्यामुळं मग बरं आहे पटकन चालू करायला, हे का नाही. तर बसवलं आहे, आता बघून आलो. आणि आता धुवायला लागते हातपाय, कारण मला तर घरी आलं का हातपाय धुवायचं लय कंटाळा येतो. कवर बी मी आलं का आधी 5-10 मिनटं इथं बसत असते, मग हातपाय धुते. आणि गावात कीर्तन चालू आहे. तर चाललं डोक्यात तिकडं जायचं कीर्तनाला. पण आता मला काय म्हणते काय माहिती, कारण रात्रीची गाडीवर मला एकट्याला जायचं पण थोडंसं भीती वाटू राहिली. म्हणजे जाऊशी वाटाणा, डेअरिंग व्हायना जायला गाडीवर. नाही तर एकटी गाडी गेली तरी जमन. आता ते काय करते आहे का नाही. त्यांनी जर नेलं तर मग जाऊ कीर्तनाला. तसं पॉम्पलेट बघितलंच नाही कोणत्या महाराजांचं कीर्तन आहे आज, पण जायचं आज जाऊशी वाटले. कालच रात्रीच मी आणलं म्हणले होते चला, पण हे लय दमले होते. तर म्हणले नाही मला लय कंटाळा आला आहे म्हणे, नको आता नाही जायचं. तर मग रात्री कॅन्सल केलं. पण आता जो रानातून आलं ना अगोदर असं वाटतं चहा कधी पेन कधी नाही. चहा जोपर्यंत पेत नाही ना माणूस तोपर्यंत आहे ना लगेच जांभळीवर जांभळ्या येतात. आणि एक तर इतकं थकून येतं ना माणूस रानातून, दिवसभर काम करून जर घरी आलं का मग कंटाळा येतो काही करायचा. पण आता नवीलाच आहे, आपल्याला कोण ऐकतं देणार आहे का नाही. आईबापाची होतं वेगळंच होतं. रानात जर गेलं कधी तर घरी जर आलो तर आई चहा तर करूनच द्यायची. पण जेवायला पण लगेच आईचं ताट राहायचं, जेव्हा भूक लागन तेव्हा खायची आणि लगेच झोपायचं, टी व्ही बघायची, वेगळंच हे राहायचं. आता इथं काय, इथं करावंच लागणार आहे. आपण केलं तरच आपल्याला भेटणार आहे असं आहे. आता आपण जरी दारात बसलो तर तवर कुलूप पण कुणी उघडायला नाहीचे आहे का नाही. त्याच्यामुळं चला आता करते चहा आणि ब्लॉगला कंटिन्यू राहा. तर गेले गावात तर तुम्हाला कीर्तन कोणत्या महाराजांचं आहे ते पण दाखवीन, सांगन पुढं. तर चला मग बाय. मैत्रिणींनो, हा ब्लॉग तुम्हाला कालचा येतोय, कारण काल आहे ना रात्री कीर्तनाला गेले त्यावेळेस तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं मी की कीर्तनाला चालले गावात आमच्या, नाही का पिंपळगावात सप्ताह उभा आहे. तर म्हणलं कीर्तनाला जायचं आहे आणि तुम्हाला तिथं गेल्यावर शेअर करीन कोणत्या महाराजांचं कीर्तन आहे काय. पण झालं असं की कीर्तनाला जायच्या वेळेस आहे ना मोबाईलच यांनी घेतला. आणि आमच्या इथे ना आमच्या घरी मोबाईल एकच आहे, कारण दोघांमध्ये. तर ते त्यांनी घेतला आणि मोबाईल म्हणले मला बघायचं, मला राहू दे. आणि ते काय होतं माहिती आहे का, दिवसभर मोबाईल माझ्याकडे असतो आणि संध्याकाळी मग त्यांना वाटतं मी थोडंसं बघावं. तर मग मला काही म्हणता येत नाही, द्यावा लागतो. तर दिला मग मी त्यांना मोबाईल बघायला आणि मी
गेले कीर्तनाला, मग त्याच्यामुळं तुमच्याशी शेअर करता नाही आलं. तर चला, असो जे असेल ते चांगलंच आहे. मग काय करावं आहे का नाही, कारण संध्याकाळी रोजचा नियमच आहे त्यांचा मोबाईल ते घेते. तर दिवसभर त्यांना वेळ पण नसतो आणि त्यांच्याकडे मोबाईल ठेवला ना ते घरात ठेवते, घरात फ्रीजवर. मग आणि ते बाहेरच असते 24 तास, जाणाराला आणायचं, दारे दारायचे, वावरात त्यांच्या 50 चक्रा. त्याच्यामुळे ते कोणाचा फोन बिन आला ना उचलत नाही. त्याच्यामुळे मग मी दिवसभर नेत असते. तर दिवसभर जेवढे ब्लॉग जिथं जिथं शूट केलेलं असतं ना मी, तेवढं मला संध्याकाळी एडिट करायचं असतं. पण काय होतं, मोबाईल यांना घ्यायचा असतो, मोबाईल हे बघतात, मग मला ते एडिट करायला सुद्धा टाईम भेटत नाही. तर मग मी करीत असते रात्री पाठी 4 वाजता 3 वाजता उठून मग मी मोबाईल घेत असते आणि ते एडिट करीत असते. तर मग तसंच काही रात्री झालं. तर मग मी माझ्याकडे नव्हता मोबाईल तर मग त्याच्यामुळं असं झालं की मोबाईल मला नाही नेता आला आणि माझं रोजचा नित्यनेम तेच आहे. आणि एक सांगायचं होतं की मी सख्या बहिणी सख्या जावा त्यांचा ब्लॉग बघितला. तर काल त्यांना खूप वाईट कमेंट केले एक जणांनी. कोणी केलं, ती बाई आहे का पुरुष आहे काय माहीत नाही. पण का असं करता, कारण तुम्ही जे ब्लॉगर आहेत ना त्यांनाच माहीत असन की किती कष्ट असते. दिवसभर ब्लॉग घ्यायचा, संध्याकाळी तो निम्म्या रात्रपोत 12-1 वाजतो कधी कधी एडिट व्हायला. परत सकाळच्या पारी डाउनलोड करायला टाकला की तो तुमच्यापोत पोहोचूच तर टेन्शन असतं, डाउनलोड झाला की नाही. मग जर समजा एखादं एवढं मेहनत करून काहीतरी करीत असेल तर आपण त्यांना का बरं मागं वाढावं आणि कशाला वाईट कमेंट करायच्या. काय भेटतं काय आपल्याला त्यांच्यापासून? नाही, ते त्यांना उलट काम करायचा उत्साह येतो आणि ते उत्साहाने काम करतात. आणि आपण मग अशाने काय होतं, म्हणलं जातं की जळक्यापणा आहे, आहे का नाही? तसंच आता तेच दिसून येऊ राहिलं. तर मला एवढंच सांगायचं का कोणत्याही ब्लॉगरला वाईट कमेंट करू नका, कारण वाईट कमेंट करणाऱ्यावर लक्ष कोणीच देत नाही. आणि त्यात काय असतं माहिती आहे का, लक्ष देऊन ज्यांना काही काम नाही तेच असे कामं करीत असतं असं म्हणून जे ब्लॉगर आहे ते सोडून देतात. पण आपण आपला टाईम वायाला घालतो ना, आपण काहीतरी कुठंतरी करा, काहीतरी ते काय करते त्यांचं बघून थोडंसं शिका. त्यांच्यापासून खरंच त्यांचा ब्लॉग इतका छान असतो ना की त्यांच्यापासून काहीतरी शिकायला भेटतं. तर मला पण त्यांचा ब्लॉग बघितल्यावर खूप वाईट वाटलं की बा असं का, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात हेच का, कुणी पुढं चाललं की त्याला मागं वाढणारं कुणीतरी आहेच. बरं, आपलं त्यांचं काही नातं नाही, काही रिलेटिव्ह नाही, काहीच नाही, आणि तरीही आपण त्यांना मागं वाढायचे प्रयत्न करतो. नका असं करू. तर त्या ब्लॉग करायचा म्हणलं ना तर खूप कष्ट करावं लागते. तर प्रत्येकालाच करावं लागते, त्यांनाच नाही प्रत्येकालाच करावं लागते. पण मला नाही वाटत हे कमेंट करणारं ब्लॉगर असन, कारण हे फक्त टाईमपास मोबाईल बघणारं असन, त्याच्यामुळं ते तसे वाईट कमेंट करीत असन. कोण आहे काय माहीत नाही, बाई आहे का पुरुष आहे. आता त्यांनी तर खूप मोठं म्हणजे हे घेतले की आम्ही यांना ते वाईट कमेंट करणाऱ्याला पकडूच. पण ते पकडू की नाही पकडू, पण मला फक्त एवढंच सांगायचं की बा असं कुणालाच करू नका. आणि हे करणं म्हणजे एखाद्यावर जळण्यासारखं होतं. तर प्लीज असं काही करू नका. तर चला मग ब्लॉगला कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फणसाचं झाड ज्यांनी बघितलं नसेल तर ते त्याच्यात बघा. तर चला मग, बाय.